नोकरी देणारे विद्यार्थी तयार व्हावेत. ॲडव्होकेट नितीन ठाकरे यांचं वक्तव्य. प्रत्येक विद्यार्थ्याने शाळा व महाविद्यालयीन जीवनात मिळालेली शिकवण आयुष्यभर लक्षात ठेवली पाहिजे. स्वतःच्या पायावर उभे राहून आपले नाव उंचावण्याचा प्रयत्न करा. त्याचबरोबर महाविद्यालयातून नोकरी मागणारे नव्हे तर नोकरी देणारे विद्यार्थी तयार व्हावेत, अशी अपेक्षा मराठा विद्या प्रसारक सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन ठाकरे यांनी व्यक्त केले. मराठा विद्या प्रसारक संचलित राजश्री शाहू महाराज पॉलिटेक्निक महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन स्पार्क 2025 व वार्षिक पारितोषिक वितरण सोहळ्याप्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी संस्थेचे संचालक ॲडव्होकेट लक्ष्मण लांडगे, रमेश पिंगळे, स्थानिक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नारायण पवार, सदस्य संजय अहिरराव, कमलेश उशीर, रवींद्र कळवणकर, अशोक गायकवाड, क्षीरसागर, शिक्षणाधिकारी डॉक्टर डी लोखंडे, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रशांत पाटील उपस्थित होते. या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना गौरवण्यात आले. महाविद्यालयात विविध डेज आणि क्रीडा स्पर्धा उत्साहात पार पडल्या. विद्यार्थ्यांनी विविध एकल व सांघिक नृत्य, एकपात्री नाटक, काव्यवाचन, एकपात्री विनोद, ऑर्केस्ट्रा सोबत अनेक गाणी सादर केली. कार्यक्रमादरम्यान प्राचार्य अजित पाटील, नीलम अथरे, उमा जगळे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. प्राचार्य प्रशांत पाटील यांनी महाविद्यालयाचा वार्षिक अहवाल सादर केला. प्राचार्य प्रशांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्पार्क समन्वयक प्राचार्य PD बोरस्ते व प्राचार्य SN शेळके यांनी नियोजन, तर प्राचार्य SS आहेर व प्राचार्य वर्षा बगदाणे यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचलन केले. प्राचार्य SN शेळके यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व प्राध्यापक व कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.